नमस्कार. तर प्रस्तावना सांग म्हणजे अखिल दिवस समाज विकास समितीची ही जी स्थापना झाली आहे, ही स्थापना त्यासाठी झाली आहे की आपण कोण्या एका काळी म्हणजे 1936 या वर्षी आपण ते 1950पर्यंत आपला जो समाज होता, भंडारा गोंदिया जिल्ह्यामधील जो आपला समाज होता, आधी भंडारा जिल्हा होता, कंबाईन होता, तेव्हा आपला समाज हा एस सी कॅटेगरीमध्ये होता. आणि याची कल्पना आम्हाला नव्हतीच आतापर्यंत, म्हणजे 2021 पूर्वी आम्हाला याची कल्पना नव्हती की आपण कोण्या काळी एस सी समाजामध्ये होतो, एस सी कॅटेगरीमध्ये होतो. परंतु आमचे एक मार्गदर्शक आहेत, संशोधक आहेत, जे प्राध्यापक डॉक्टर योगेश उत्तर सरांच्या अभ्यासातून हे त्यांनी लक्षात आलं, त्यांच्या अभ्यासातून आपला समाज हा एस सी कॅटेगरीमध्ये होता आहे, 1950पर्यंत होता. तर मग आपण आता का नाही, 1950 नंतर का कारण झालं की आपल्याला त्या यादीमधून काढल्या गेला, वगळल्या गेला. तर मग हे सगळे कारण मीमांसा, दृष्टिकोन ह्या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी या समितीची स्थापना झाली. आणि त्या समितीच्या माध्यमानं आपण मुंबईला मंत्रालयाला आपण त्यांचे प्रस्ताव पाठवलेले आहेत. परत जो आयोग आहे अनुसूचित जाती जमाती आयोग, तिथे पण आपण प्रस्ताव पाठवला आहे. तो प्रस्ताव जो आहे यांच्याकडे हे 210 पेजचा प्रस्ताव आहे, त्याच्यापेक्षा पूर्ण वाढ झालेली आहे त्या प्रस्तावामध्ये. तर अशा प्रकारे ते प्रस्ताव आपले केलेले आहेत, 2-3 ठिकाणी बार्टीला गेलेला आहे. आणि आत्ताच मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये वगैरे बार्टीची टीम आली होती. बार्टीच्या माध्यमानं गोखले इन्स्टिट्यूटला जो त्यांनी ह्या दिलेला आहे, त्याचा टेंडर दिला होता संशोधन करण्यासाठी, भंडारा गोंदिया जिल्ह्याचा संशोधन करण्यासाठी त्यांना गोखले इन्स्टिट्यूटला एक टेंडर दिला होता का तुम्ही यांचं संशोधन करा, सर्वे करा आणि काय वास्तविकता आहे ते तपासात पडताळणी करा. तर 2-3-4दा त्यांची टीम आली आमच्या समाजात. आपण आलो होतो, इथे आलो होतो ना, आपण आलो होतो, कदाचित तुमची भेट नसेल झाली, कोणी असतीलही, ते लोक आले होते इथे मोरंबीला, आम्ही सोबत होतो. तर त्यांनी 800 कुटुंबाचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये बऱ्याच गोष्टी निष्पन्न झाल्या. आपल्या समाजामध्ये काय स्थिती आहे, का दशा आहे, आणि किती कर्मचारी आहेत, किती दारिद्र्यात आहेत, किती बऱ्यापैकी याच्यामध्ये आहे, दारिद्र्याच्या बाहेर आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी सर्वे केला. तर हा जो गोष्टी आहे सर्वेचा किंवा आपला जो प्रस्ताव आहे, त्या प्रस्तावावर आता सध्या सुरू आहे त्यांची प्रोसेस, शेवटच्या टप्प्यामध्ये ती प्रोसेस आलेली आहे. आणि ती प्रोसेस आल्यानंतर ते राज्य सरकारकडे ते आपला प्रस्ताव पाठवतील. भारतीय इन्स्टिट्यूट म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट जे आहे ते आपल्या राज्य सरकारकडे ते प्रस्ताव आपला दाखल करतील. आणि रिपोर्ट दाखल केल्यानंतर राज्य सरकार काय आपली हा करणार आहे तो नंतरचा प्रश्न आहे. पण तत्पूर्वी आम्हाला आपली तयारी करायची गरज आहे की आपला समाज आज ज्या स्थितीमध्ये आहे, जो आपल्या समाजामध्ये जी आता मानसिकता आहे की आपला समाज हा एशीमध्ये असूनही अजूनही झोपलाच आहे, तो झोपला कधीपर्यंत राहणार आहे. आपण जेव्हापर्यंत त्यांना जागवणार नाही किंवा त्यांच्या जे मानसिकता आहे ती मानसिकता थोडी हे करणार नाही, त्याच्यात भर घालणार नाही की आपण कधीपर्यंत जागायचं, झोपायचं आहे. कारण की त्यांना माहीत आहे की आपण होतोच नाही, एशीमध्ये होतो हे त्यांनाच माहीत नाही, आणि होतो तर माहीत होऊनही ते अजून समोर येऊ इच्छित नाही आहेत. का इच्छित नाहीत? समजा आपला एखादा भूखंड हा आपल्या मालकीचा आहे, होता, आणि तो भूखंड आपल्याला माहीतच नाही, वर्षानुवर्षापर्यंत आपल्याला तो भूखंड आपला होता हे माहीतच नाही. परंतु 20-30-50 वर्षानंतर जर आपल्याला तो भूखंड आपला होता हे जर माहीत झालं तर आपण गप्प बसणार का? नाही बसणार ना. तो भूखंड हासिल करण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. तशा प्रकारे आपल्याला प्रयत्न करायचा. जर आपण एस सी कॅटेगरीमध्ये होतो तर तो आपल्याला का काढण्यात आला आहे, त्यासाठी आपण हे सगळं आता खटाटोप सुरू आहे. आणि याच्यासाठी आपण इथे आता जमलेलो आहोत. आणि त्याचं सविस्तर आपले अध्यक्ष मनोज केवट सांगतील, गोविंदजी मगरे पण सांगतील त्या बाबतीत सगळं. बस एवढंच मी सांगतो आणि प्रस्तावना संपवतो. नाही तुझ घे कंटिन्यू, काकाजी शेवटचं बोलून टाकतील. सर्वांना नमस्कार. सरांनी तुम्हाला परिचय आणि कामाचा जो काही स्वरूपाची काय संस्था तयार झाली, खरं तर याच्यामध्ये आमचा म्हणजे बराच मेहनतीचा आणि परिश्रम गेला. म्हणजे अनेक घर सांभाळून, ऑफिस सांभाळून आणि बाकीचा जो उर्वरित वेळ समाजासाठी वेगळा
वेगळा वेळ देऊन कितीतरी रात्री आम्ही जागल्या मी, म्हणजे मला माहीत नसेल सुरुवातीला जेव्हा मी काम चालू केला, आणि आता पण कधी कधी त्याच्यामधून आम्ही राहतो. कधी काळी काय होतं की आपला समाज इतका झोपी गेला आहे की त्याला माहीत नाही की तो किती झोपला आहे. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं जेव्हा म्हणजे तुम्हाला माहीत झालं की बाबा अरे 25 एकर जागा माझ्या नावावर आहे, पण वहिवाट मात्र दुसऱ्याची आहे. पण जेव्हा माहीत होते की बाबा हे जागा तर माझ्या मालकीची आहे, सातबाऱ्यावर नाव तर माझ्या बापाचं आहे, मग अशा वेळेस तुमच्या डोक्यात काय येईल? म्हणजे मला एक प्रश्न आहे की बाबा तुम्हाला माहीत झालं की बाबा तुमच्या नावावरती 25 एकर जागा आहे आणि तुम्ही एक झोपडी बांधून गावाच्या बाहेर राहताय, आणि देशात संविधान नावाची गोष्ट आहे की सर्वांना समान अधिकार मिळाला पाहिजे, आणि अशा वेळेस आपला जो अधिकार होता तो अधिकारच काढून घेण्यात आला. आणि अशा वेळेस काढून घेण्यात आला ज्यावेळेस म्हणजे खऱ्या अर्थानं स्वतःचं संविधान निर्माण करायला लागलं, आणि काय म्हणू एक लोकशाही जन्माला आली. म्हणजे इथं राजेशाही संपली आणि लोकशाही जन्माला आली, जिथं गुलामगिरी संपली तिथं लोकशाही जन्माला आली. आणि न्याय काय असतं, म्हणजे सामाजिक न्याय ज्याला आपण म्हणतोय की कुठलाही समाज वंचित राहू नये, कुठल्याही अधिकारापासून वंचित राहू नये, त्याला घटनेपुढे सर्व एक समान त्याची संधी म्हणजे जर मिळत नसेल तर मग त्यासाठी आमचं संविधान देखील कटिबद्ध आहे, आणि त्यासाठी आपलं संविधान देखील आपल्याला एक सबळपणे मदत करते. आणि म्हणून लोकशाही या देशामध्ये आज 70-75 वर्ष झाले तरी टिकून आहे. याचा अर्थ असा की या देशात आता लोकशाही ही जी गोष्ट आहे ही जपायला लागल्याने प्रत्येक माणूस आपले अधिकार मागायला लागला आहे. फार चांगली गोष्ट आहे. पण या सगळ्या समुदायाच्या संदर्भात आणि आपल्या समाजाच्या संदर्भामध्ये खूप फरक आहे. म्हणजे आपला पोट जरी भरत असला किंवा आपण काही योजनेच्या माध्यमातून आपली घरं जरी तयार केलो असून आणि आता आनंदामध्ये जरी असलो तरी लोकशाहीच्या दृष्टीनं आपल्याला अजूनही कॉन्स्टिट्युशनल राईट जे आहेत ते आपल्याला स्वतःला समजून घेता आले नाही, आणि दुसऱ्यांना देखील आपण ते सांगू शकलेलो नाही, आणि आपण आत्मसातही करू शकलो, आणि त्याचे परिणाम आपण भोगतोय. म्हणजे उद्या चालून पुढच्या तुमच्या 2 पिढ्या जर गेल्या तर फार मोठा धोका तुम्हाला येणार आहे, आणि आपल्या सर्वांनाच त्याचे चटके बसणार आहेत. खरं तर आपण आपला अधिकार का मागू शकलो नाही? म्हणजे तुम्ही आता जर पाहिलं तर आपला समाज आता NTP-मध्ये, तर हा NTP-मध्ये कधी आला? 1974ला आला. 74ला जर NTP-मध्ये आला तर 74च्या आधी कुठे होता हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, कारण देश तर 47ला स्वतंत्र झाला. मग 47 पासून 74ला जर NTPत आला तर म्हणजे याचा अर्थ 74पर्यंत आपण आरक्षणाच्या बाहेर होतो, बरोबर आहे. आणि नोमॅडिक ट्राईब NTमध्ये जरी आपण आलो तर NTचं रिझर्वेशन काय आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की NTचं रिझर्वेशन आहे तर आम्ही आनंदात आहोत, आम्हाला भटके विमुक्ताचं रिझर्वेशन भेटते, आम्हाला काही योजना भेटते, स्कीम भेटते. हा काही समाधानाचा विषय नाही. नोमॅडिक ट्राईब नावाची गोष्ट आपल्या देशाच्या संविधानामध्ये अस्तित्वात नाही आणि कुठल्या आर्टिकलमध्ये अस्तित्वात नाही, एक लक्षात घ्या. राज्यानं केलेली एक काळापुरती एक सोय आहे असं समजा. म्हणजे हे कधी संपल कधी गायब होईल याची काही गॅरंटी नाही. आणि म्हणून आपला जो मूळ अधिकार होता, जे आपण म्हणतो की संविधानाच्या आर्टिकल 341 ज्याला शेड्यूल कास्ट नावाची आहे, आणि 342 शेड्यूल ट्राईब, आणि 340 जी कलम आहे याच्यामध्ये ओबीसीची एक हे गेलेली आहे. तर मुळात काय आहे की 342 आणि 341 आणि 42 ह्या ज्या 2 कलमा आहेत संविधानातल्या, ह्या 2 कलमा या देशातला जो अनुसूचित जातीत असलेला समाज आहे आणि अनुसूचित जमातीमध्ये असलेला समाज, याला आपण आदिवासी म्हणतोय, तर 341 ही कलम या सगळ्या समुदायाला सिक्युअर करते, म्हणजे संरक्षण देण्याचं काम करते. जर या समाजावर इतर व्यवस्थेकडून अन्याय होत असेल किंवा यांचे अधिकार हिसकावले जात असतील किंवा यांच्यावर एक अछूत ज्याला म्हणतोय आपण अस्पृश्यता पाळली जाते, किंवा यांच्यावरती अन्याय म्हणजे अनेक मुलींवरती बलात्कार होतात, त्यांची अनेक राहण्याची व्यवस्थाचे घरच्या घरं त्यांचे पाळले जातात, तर ह्या अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून संविधान त्याला एक संरक्षण देतो आहे की बाबा या लोकांवरती अन्याय होऊ नये. जर झालं तर त्या संदर्भात त्यांच्या संरक्षणासाठी कायदे तयार केलेले आहेत. ॲट्रॉसिटी सारखा कायदा तयार केलेला आहे.
तर त्या कायद्याच्या मार्फत त्यांच्यावरती जर अन्याय झाला तर ते लगेच धावून पडतात आणि न्यायव्यवस्था देखील त्यांच्या बाजूने उभी राहते. त्याच पद्धतीनं जंगल जमीन म्हणजे जमीनही आमची आहे, पाण्यावर आमचा अधिकार आहे, जमिनीवर आमचा अधिकार आहे असे म्हणणारे आदिवासी त्यांनी त्यांचा अधिकार समजून घेतला आणि 342च्या आधारावर त्यांनी जे संविधान आहे ते संविधान त्यांना संरक्षित करतं आणि त्यांना तो विशेष अधिकार देत आहे. आणि म्हणून ते आज म्हणायला लागले की बाबा हा जो जंगल आहे हा सगळा जंगल आमच्या मालकीचा आहे, ही जमीन जी आहे ही आमच्या मालकीची जमीन, कारण आम्ही इथं राहतोय. पण आज ढिवरांमध्ये ती ताकद नाही की जर आम्ही पाण्यामध्ये मासेमारी करतो तर हा पाणी आमच्या मालकीचं आहे, ही नदी आमच्या मालकीची आहे, ही म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये आहे का? नाही. कारण हा सर्वात मोठा अधिकार आपण गमावला आहे. आज वन हक्क सारखे कायदे आहेत की त्या कायद्याच्या अंतर्गत आपण आपल्या मालकी किंवा आपल्या वहिवाटीमध्ये असणारी जमीन जी आहे त्याच्यावरती आपण मालकी गाजवू शकतो. म्हणजे शासनाच्या महसूल डिपार्टमेंटला जर ती गेली असेल किंवा वन विभागाला ती जागा गेली असेल तर ती जागा आपल्याला ग्रामसभेच्या मार्फत ती जागा आपल्याला गावाच्या विकासासाठी गावाच्या उपयोगासाठी आपल्याला ते हस्तांतरित करता येते. असे अनेक कायदे ज्याच्या मार्फत आपण काम करू शकतो. मुळात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे सर्व करत असताना आपण एकत्र का बसलो पाहिजेत, आपण समाजामध्ये का आलो पाहिजेत, आपण समाजाच्या बैठका का घेतल्या पाहिजे, आपल्या समाजाला आपण जागृत का केलं पाहिजे, हे सगळे प्रश्न आहेत. आपले राजकारणी जे लोक आहेत ते फार प्रचंड हुशार आहेत. मगाशी काकाजी बोलले की मी 7चा वेळ सांगितलं होतं, खरं तर मी कालच निरोप कोरंबीमध्ये दिला. नाही, मी कालच निरोप दिला तो कोरंबीमध्ये, पण तुमच्या सरपंच बाईला सांगितलं की तुम्हाला नसेल जमत तर किमान एखाद्याला कोणाला तरी सांगा, त्याच्या मार्फत हे करा. पण मला वाटलं की बाबा करून घेतील, तर मी म्हटलं आत्ता त्यांना 5 वाजता फोन केलो की बाबा ताई मी असं निरोप तुम्हाला दिलो होतो, काय झालं? तो दादा म्हणे मी तर म्हणे आता कामठीला आहे, तर मी आता आहे नाही गावामध्ये. म्हटलं मग गावात सांगितले का तुम्ही? नाही, कोणाला तरी मी सांगून ठेवलं आहे. म्हटलं मग काय? मग ते काही त्यांच्याकडून मला अपेक्षित उत्तर भेटलं नाही. पण मी म्हटलं आज कोरंबीत गेलंच पाहिजे, आपल्याला कोरंबीत जाणं फार भाग आहे. पुढच्या वेळेस पुन्हा याच्या दुप्पट लोक तुम्हाला एकत्र आणायचे आहेत. पुन्हा आपल्याला तिसऱ्या वेळेस आता कंटिन्यू या प्रोसेसमध्ये आपल्याला नाही, ते सगळं आपल्याला मान्य आहे. आम्हाला माहिती आहे 75 वर्ष लागली. आज वेळेत झाला असता तर आपली अवस्था ही राहिली नसती. तो विषय गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी होतील, कधी उशीर होईल कधी लवकर होतील, हे सगळं चालू राहील. बऱ्याच गोष्टी आहेत खऱ्या अर्थानं. आपण जर तू मी या सगळ्या करत बसत आपला वेळ त्याच्यामध्ये सगळं जाईल आणि म्हणून या गोष्टीत काही अर्थ नाही, काही तथ्य नाही. आम्ही अनेक पाहिलं, आम्हाला समाजामध्ये दोन्ही जिल्ह्यात जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा अनेक लोक भेटतात, अनेक लोकांचे प्रश्न राहतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्या काही कामाच्या नाहीत. कारण आपले राजकीय माणसं किती हुशार आहेत, किती हुशार होऊन गेले हे तुम्हाला सगळ्याला माहिती. त्याचा इतिहास काही माझ्यासारख्या नवीन माणसांना सांगण्याची आवश्यकता नाही. मुळात गोष्ट अशी आहे की आपण जे सरांनी सांगितले की 36 ते 50 म्हणजे 36 ते 50 आपण शेड्यूल कास्टमध्ये होतो. आता शेड्यूल कास्ट नावाची गोष्टच ही 36ला अस्तित्वात आली. त्याच्या आधी सेन्सेस झाला, जनगणना झाली. जनगणनेच्या आधारावर आपल्या समाजाची स्थिती जी होती ती अत्यंतपणे म्हणजे या गावातला किंवा याच्यातला या परिसरातला जो महार समाज तुम्ही पाहिले असाल, महार समाज त्याही वेळेस देखील पाटील होता, तुम्हाला माहीत नसेल. म्हणजे आपल्या लोकांनी महार समाजाच्या घरी देखील पाणी भरलेलं आहे, त्यांच्या घरची भांडी घासलेली आहेत, त्यांच्या घरी कामासाठी नोकर म्हणून काम केलेलं आहे. म्हणून ते देखील आपल्यापेक्षा त्यावेळेस देखील चांगल्या पद्धतीने सक्षम होते. जमीनदाऱ्या होत्या, वतनदाऱ्या होत्या त्या लोकांच्या. मग जर त्यांच्यापेक्षा आपली अवस्था जर खालावलेली होती, आणि हे काही आम्ही तोंडी म्हणतो असं नाही, हे लेखी आहे. म्हणजे त्यावेळेचे सेन्सेस कमिशनर जे आहेत रशेल आणि हिरालाल, रजिस्ट्रार जनरल, तर त्यांनी देखील त्यांच्या व्हॅल्यूम्समध्ये लिहिलेलं आहे की बाबा महारांपेक्षा ढिवऱ्यांची जी स्थिती आहे ती अत्यंत दयनीय आहे, अशा पद्धतीचं वाक्य त्यावेळेसचे आहे. म्हणजे याच्यावरनं सिद्ध होते की त्यावेळेस आमची परिस्थिती खूप खालावलेली होती. आम्ही त्यावेळेस काही आमची आर्थिक किंवा संपत्ती आणि कुठल्याही पद्धतीचा अधिकार आम्हाला नसल्यामुळे आम्ही गुलामच होतो. मग आता 36ला जर तुम्ही शेड्यूल कास्टमध्ये आला असाल तर त्याच्या आधी तुमची अवस्था कशी आहे सांग? खूप बिकट होती. म्हणजे तुम्ही संस्कृत हा शब्द ऐकला असाल. म्हणजे संस्कृतचा कालखंड होता. महाकवी कालिदासांनी एका ग्रंथामध्ये लिहिलेला शाकुंतलम नावाच्या, त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की
पहिला जर कुठला अस्पृश्य माणूस असेल ज्याची अस्पृश्य म्हणून गणना केली असेल तर ते ढिवरांची केलेली आहे. एकदम आपल्या समाजाचा उल्लेख जातीचं नाव देखील त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये हे केलेलं. मी ग्रंथसहित त्यांचं हे सांगतो. त्याच्यानंतरच्या काळात एक दवदे नावाचं पुस्तक लिहिण्यात आलं, एक भौबुदे नावाच्या यांनी लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये एक ढिवर राहते आणि तो काय करतोय की तो मासोळी पकडायला जातो आणि त्याला मासोळीतनं एक हे मिळतंय, सोन्याची अंगठी. मासोळी कापतो तेव्हा तो मासोळीची ते अंगठी विकायला तो सरत जातो. तर त्यावेळेस ते काही लोक त्याला पकडतात आणि राजाजवळ घेऊन जातात. तर ती अंगठी हिसकून घेऊन जातात. ती अंगठी राजाकडनं बक्षीस ते घेतात, नाही याला सोडून देतात. म्हणजे अशा पद्धतीच्या घटना ह्या अजूनही इतिहासामध्ये नोंदल्या गेलेल्या. पण ह्या आपल्या कानावर येत नाही. आपल्या कानावर काय येतो? एकलव्य. आपल्या कानावर येतो वाल्मिकी. आपल्या कानावर असं इतिहास सांगितला जाते की बाबा आम्ही खूप म्हणजे राजाचे पोरं होतो, म्हणजे भयंकर इतिहास होता, आम्ही बिलकुल म्हणजे मोठमोठ्या महालामध्ये आम्ही राहत होतो, अशा पद्धतीचा इतिहास आपल्याला सांगितला. पण ह्या सगळ्या गोष्टी फुकणार आहेत. कुठल्या पद्धतीचा असा इतिहासामध्ये नमूद नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यावरती आपण जे म्हणतोय की त्याच्याच आधारावर आपण अनटचेबल होतो, आपण अस्पृश्य होतोय. कारण तुमच्याच कोरंबीमध्ये मला वाटतं यांनीच सांगितलं होतं की पांडे महाल जो आहे, पांडे महालमध्ये असणारा जो आपला कोणते पांडे होते? मंगल पांडे, गणपतराव पांडे हे तुम्ही मासोळी मारल्या म्हणजे त्यांच्या घरी पाणी भरल्यानंतरच तुम्हाला मासोळी मारता येते. पहिले पाणी भरवलं, 1 महिना पाणी भर, तेव्हा तो डोबायचा. हे फार मोठ्या घटना ह्या ज्या होत्या. आज आपण त्या रिपोर्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला पुढे थोडं सांगतोय. तर ह्या देखील गोष्टी आहेत. मग आपण काय केलं की हे सगळे डॉक्युमेंट्स जवळपास ते आता सगळे त्याच्या तिथं तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट तिथं दिसतील. हे माझ्याकडे 3 बंच आता नवीन म्हणजे हा प्रपोजल आहे, हा आमच्याकडे सारखा आहे दोघांकडे. पण हे जे नवीन जे आहेत ते मोठमोठे डॉक्युमेंट नंतर आम्ही शोधून काढले. परत इतके मेजर डॉक्युमेंट आहेत की कुठल्याही समाजाकडे नाही आहेत. मराठ्याकडे नाही, धनगराकडे नाही, गोवारीकडे नाही. आणि ज्यांच्याकडे डॉक्युमेंट ते सगळे SC मध्ये गेले. म्हणजे जे आपल्यासोबत बाहेर पडले होते त्याच्यातली खाटीक नावाची जात आपल्यासोबत बाहेर पडली. खाटीक आता SC मध्ये आहे. गंडा नावाची जात बाहेर पडली, ती गंडा नावाची जात SC मध्ये आहे. आता 59 जे महाराष्ट्रामध्ये SC मध्ये असणारे जाते त्याच्यामध्ये आहे. जंगम नावाची जात आपल्यासोबत बाहेर पडली, ती देखील आतमध्ये आहे. कैकाळी नावाची जात त्याच्यामध्ये होती, पण ती मग नंतर काही जिल्ह्यापुरती होती, मग ती वाढवण्यात आली. अशा बऱ्याच जाती त्याच्यामध्ये आल्या. पण आपण अजूनही रिटर्न झालो नाही. म्हणजे ज्या कॅटेगरीत आपण होतो त्या कॅटेगरीत अजूनही जसे तसे गेलेलो नाही. हा फार मोठा अन्याय आपल्यावर झालेला. मग यांनी काय केलं की आपण हे खरंच मागासलेले आहेत म्हणून यांनी 74ला म्हणजे जे जतीरामजी वर्वे होते त्यांनी STचं आरक्षण मागितलं होतं. आम्हाला अनुसूचित जमातीचं आरक्षण द्या ST. पण मुळात आपली संस्कृती नाही किंवा आपण जंगलात राहणारे लोक नाही म्हणून तुम्हाला STचं आरक्षण देता येत नाही म्हणून त्यांनी सरळ महाराष्ट्र शासनाने पत्र केले, म्हणजे पत्र दिलेले आहेत आपल्या अनेक संघटनाला त्यावेळेच्या. पण आपल्या त्यावेळेच्या संघटनांनी कोणीही आपल्या समाजातल्या लोकांना हे सांगितलं नाही की बाबा राज्य सरकार असं म्हणते की तुम्हाला STचं आरक्षण भेटू शकत नाही. मला वाटते ते बोंबलतच होते की आम्हाला STचाच पाहिजे. शेवटपर्यंत आत्तापर्यंत ते STच्याच आरक्षण मागत होते. पण आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जवळपास 2021-22 या काळात आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि अनुसूचित जातीचे आयोग म्हणजे राज्याचा आयोग आणि केंद्राचा आयोग दोघांनाही आपण पत्र केलं. आणि मग केंद्राने काही पत्र राज्याच्या सेक्रेटरीला पाठवले, मुख्य सचिवाला महाराष्ट्राचे. आणि त्यांनी या समाजावर जे काही पत्रेवर झालं ते गोष्ट खरं आहे की हे म्हणतात ते खरं आहे की हे SC मध्ये होते, ह्या गोष्टीचा पूर्ण त्यांनी अभ्यास केला. आणि जवळपास 800 कुटुंबांचा सर्वे आत्ता मागच्याच आपल्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाला. ज्याच्यामध्ये 800 कुटुंबाचा जेव्हा सर्वे केलं त्यामध्ये अशा गोष्टी लक्षात आल्या की अजूनही आपल्याला मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार नाही. म्हणजे मंदिरात जर आपण गेलो तर आपल्याला मंदिराच्या बाहेर करण्यात येते. अजूनही आपल्या लोकांचा विटाळ त्या ठिकाणी मानल्या जाते.
दुसरी गोष्ट अशी की डुकरं पोसणारी जी लोक आपली तुमच्या गावामध्ये होते, अजूनही बऱ्याच झोपड्या डुकरांचे आपल्या लोकांचे आहेत. पाणी भरणारे लोक अजूनही पाटलांकडे, कोळी पाटलांकडे पाणी भरतात. कोळी पाटील त्यांना पाणी भरून झाल्यावर किंवा त्यांचे भांडे वगैरे घासून झाल्यावर त्या भांड्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते लोक अंदर घरामध्ये घेत नाही. दुसरी गोष्ट, जेवण करताना त्याला आपल्या पंक्तीमध्ये जेवायला बसवत नाही. काय करतात ते लोक, तो अन्न त्यांना देतात घमिल्यामध्ये किंवा त्या भांड्यामध्ये, ते आपल्या घरी नेऊन ते खातात किंवा मूल्यामध्ये वाटतात. तर ही परिस्थिती अजूनही आढळून आली. आणि ह्या सगळ्या आधारावर आता जवळपास या किंवा डिसेंबर किंवा जानेवारी या 2 महिन्यामध्ये आपला रिपोर्ट जो आहे तो आता राज्य शासनाला सबमिट होणार आहे. आम्ही, मला वाटतं आता 3 नोव्हेंबरला आम्ही नागपूरला सगळे लोक होतो. नागपूरला आमची बैठक झाली. त्यामध्ये आम्हाला असं टार्गेट दिलं की तुमचा जो रिपोर्ट आहे हा पॉझिटिव्ह आहे. तुम्ही ऑलरेडी SC मध्ये होता आणि अजूनही तुमच्यावरती अनटचेबिलिटी झाली आणि म्हणून हा सोशल जो अनजस्टिस म्हणजे एक अन्याय झालेला आहे, सामाजिक अन्याय, हे त्यांनी आता ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं एवढंच आहे की बाबा जरी आम्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला तरी तुम्हाला प्रोसेसमधून जावं लागेल. म्हणजे त्या प्रोसेसमधून तुम्हाला जावं लागेल. प्रोसेस अशी आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता संशोधन करते. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी संशोधन करणारी संस्था आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था पुणे, बार्टी ज्याला म्हणतोय आपण, बार्टी जे SC ST SC साठी स्थापन करण्यात आली, ती बार्टीनं संशोधन केलं. संशोधन झालेलं आता रिपोर्ट सबमिशनची वेळ आहे. तर रिपोर्ट सबमिशन झालं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्यावर रिकमेंडेशन करेल की बाबा हे खरंच SC मध्ये होते 36 ते 50 पर्यंत, यांना SC तून का वगळण्यात आलं, कारण याचं कारण शोधण्यासाठी आम्हाला इतका कालावधी आता लागला. आता जवळपास मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये आम्हाला कारण भेटलं की आपण एक्सक्लूज का झालं, आपल्याला बाहेर का काढणार. तर आपल्याला बाहेर काढण्यासाठी जे सेन्सस कमिशनर असतं, सेन्सस रजिस्ट्रार सेन्सस असतं, त्यांनी असं दिलेलं की ॲडव्हान्स, सफिशियंटली ॲडव्हान्स, म्हणजे तुम्ही लोक 1950ला जे ॲडव्हान्स झाले होते का तुम्ही ॲडव्हान्स, म्हणजे तेव्हा तुमचे सगळे घरं बिरं असे तयार झाले होते का, म्हणजे 100 एकर जमीन वगैरे अशी तुमच्या वाट्याला आली होती का त्यावेळेस. आता तुम्ही जुने लोक सांगू शकता सक्षम झाले होते म्हणजे तुम्ही काय झाले होते. मग तुम्ही जर 50ला सक्षम झाले होते तर आता किमान तुमचे आमदार राहायला पाहिजे. प्रत्येक माणूस प्रत्येक रेजिमला आमदार असायला पाहिजे होते. पण आज पार्टीचा रिपोर्ट असा म्हणते की बाबा यायले तर रावायला जागा नाही, आज घरं नाहीत, म्हणजे अजूनही लोकांना तुम्ही मंदिरात जाऊ देत नाही, अजूनही त्याले पंक्तीमध्ये तुम्ही जेवायला घेत नाही. मग जर ते एवढे जर सक्षम 50 झाले होते तर मग आताही परिस्थिती काय. म्हणजे आता आम्ही सोशल डिसेबल म्हणजे काय म्हणतो, अपंगत्व, सामाजिक अपंगत्व आज मोठ्या प्रमाणात आपल्या समाजामध्ये दिसते. आणि आम्ही बऱ्याच याच्यामध्ये जेव्हा सर्वे केलेला आहे तेव्हा आम्हाला अशा बऱ्याच गोष्टी आढळून आल्या की अजून जर आपण पुन्हा 5-10 वर्ष जर भांडलो नाही तर आपली येणाऱ्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत, घरं तर तुम्ही बांधून टाकाल पण अधिकार मिळवू शकत नाही. तुम्ही योजना मिळवू शकणार पण अधिकार जो आहे तो अधिकार मिळवू, आणि अधिकार जर तुम्ही मिळवले नाही तर तुमची अवस्था गुलामासारखी होईल. आणि ही एकमेव संधी तुम्हाला आहे की याच्यातनं तुम्ही तुमचा अधिकार त्याच्यातनं रिटर्न मिळवू शकता. तुम्ही जर उद्या SC मध्ये गेले, तुमच्या मागं BJP धावत येते, तुमच्या मागं काँग्रेस धावत येते, तुमच्या मागं सगळे इतर पक्ष धावत येते, बाबा मी तुमच्या माणसाला तिकीट देतो. तुमचा माणूस ग्रामपंचायतमध्ये गेला तर तुमचा माणूस असेंब्लीमध्ये जाईल, तुमचा माणूस आमदार विधानसभेत जाईल, लोकसभेमध्ये जाईल. आणि तुमचा माणूस जर तिथं गेला तर तुमचे प्रश्न तिथं मांडणार नव्हतं. पण तुमचा माणूस जायलाच नाही, त्याचे पहिले त्याचे दरवाजे बंद केले तर तू त्याची प्रगती कशी करणार. म्हणजे माझ्या घराजवळचा माणूस, माझ्या समाजाचा माणूस जर आमदार झाला तर मी त्याचा PA तर होईल. तो 50 कोटी कमवत असेल तर किमान मला 5,000 तर कमवायला भेटतील. आपोआप फायनान्शियल डेव्हलपमेंट होत जाईल ना, आपला आर्थिक विकास होत जाईल ना. पण पैसाच जर येत नसेल, आमचा माणूस जिथून बजेट मंजूर होते, जिथून पैसा कुणाला किती खर्च करायचा हे जिथं ठरते तिथंच आमचा माणूस नाही तर आमची प्रगती होणार कशी. हे सगळे प्रश्न आहेत. आणि म्हणून हे सगळ्यात मोठी संधी आपल्यासाठी आता आहे की आता जर आपण भांडलो तर आपला अधिकार आपल्याला वापस भेटू शकते. नाहीतर मग भविष्यामध्ये तुम्ही कुठलाही आरक्षण किंवा रिझर्वेशन मागू शकणार नाही आणि कुठल्याही पद्धतीचा आवाज निर्माण करू शकणार नाही. आता आम्ही गावागावांमध्ये हा अभियान चालू केला आहे की उद्या आम्ही कारद्यामध्ये पण मीटिंग घेणार आहोत, परवा करजखेड्यामध्ये मीटिंग घेणार आहोत, शनिवारी पुन्हा इकडे टाकळीला मीटिंग आहे मोहाडी तालुक्यामध्ये. म्हणजे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातले एकूण
एकूण एक गाव आपल्याला छानून काढायचं आहे. आणि याच्यासाठी केवळ डॉक्युमेंट जमा करून चालणार नाही, तर पैसा देखील आपल्याला जमा करायचा आहे. जवळपास याचा 50 ते 60 लाख रुपये आपल्याला खर्च येणार. जर हे नाही झालं, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटला आपल्या फेवरची रिपोर्ट नाही दिली तर आपल्याला कोर्टात जावं लागतं. कोर्टात गेल्याबरोबर आपल्याला पैसा खर्च करावा लागतो. कोर्टात जाण्याकरता आपल्याजवळ इतके डॉक्युमेंट आहेत का आपण त्याच्या अगेन्स्टमध्ये सरकारच्या जाऊ शकतो. ते कोर्टाने हे जरी विचारलं की बाबा हे जर एससी मध्ये आहे तर तुम्ही यांना बाहेर का काढले, का काढलं, एवढाही प्रश्न सरकारला विचारतं, सरकारची पूर्ण हे होणार. कारण की तुमची काही अशी परिस्थिती नाही का चांगल्या सुशिक्षित लोकांसारखे तुम्ही दिसता, घरं बांधता, आर्थिक परिस्थिती सुधारली नाही, शैक्षणिक क्षेत्रात मागासले नाही. मग तुमची आहे का परिस्थिती? तुमच्या घरात झोपडा आहे, घरं तरी बांधले का बिल्डिंग सारखे नाही, तर मग कशी परिस्थिती दुरुस्त झाली? तुम्ही त्या क्षेत्रात कसे आले वर? तुमचं आरक्षण का या कमी करण्यात आलं, का काढण्यात आलं ते तुम्ही? असा हा प्रश्न पुष्कळ येत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टात जावं लागेल. जर सरकारने दिलं ठीक, अगर पॉझिटिव्ह आपल्याकडून नाही गेलं, निगेटिव्ह गेलं, तर आपल्याला कोर्टात जाणं भाग आहे. ना आपण कोर्टात जाऊ, याच्यात काही शंका आहे. तर एकंदरीत सांग रे बाबा, अजून समोर काय आहे का? आता तुम्हाला हे समजलं असेल, डॉक्युमेंट कोणाला जर पाहायचे असतील कधी पण तुम्ही हे डॉक्युमेंट पाहू शकता. पूर्ण एकूण एक डॉक्युमेंट हायलाईट केलेले आहेत आणि तुम्हाला लगेच लक्षात पण येतील कुठं काय 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 झालं. सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट आहेत. याच्यावरती आपल्याला 28 तारखेला आम्ही एक मोठी सभा घेतो आहे. त्याच्यामध्ये 15ही तालुक्यातले जवळपास 10,000 लोक आपण एक त्यांची यादी तयार केलेली आहे आणि त्या 150 लोकांना आपण एका ठिकाणी भंडाऱ्यामध्ये बोलवून त्यांचा ट्रेनिंग म्हणजे त्याच दिवशी पूर्ण एक डॉक्युमेंट आपण त्याच्यासमोर ठेवणार आहोत. आणि त्या सगळं एक एक्सप्लेनेशन पण आणि सोबतच त्यांना डॉक्युमेंट क्लिअरेशन पण, म्हणजे त्यांना स्पष्ट पण झालं पाहिजे की बाबा खरंच आम्ही एससी मध्ये होतो आणि होतो तर आम्ही काहून निघालो इथपर्यंत, आणि काहून निघालो त्याच्यानंतर काय सगळी प्रोसेस सरकारने केली का, म्हणजे सरकारची काय भूमिका होती, तर त्याही गोष्टी सगळ्या आपण त्यांना तिथं समजावून सांगणार आहोत आणि जवळपास त्यांची पूर्ण क्लिअरिटी त्याच्यामध्ये होईल. तर आता भंडारा तालुक्यामधनं काही गावं आमचे कव्हर नाही होऊ शकले, म्हणजे बरेच लोक आम्हाला भेटू शकलेले नाही. पण आता काही लोक जर तुमच्यातले त्या ठिकाणी आले तर कदाचित म्हणजे तुम्हाला आपल्याला आता कोरंबीमध्ये मी जवळपास जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून पूर्ण वेळ समाजासाठी देणार आहे. म्हणजे रिझर्वेशनच नाही, तुमच्या कुठल्याही समस्या असतील तर त्या समस्यावर देखील आपण म्हणजे नुसतं चर्चा करायची नाही तर ते सोडविण्याचा पण प्रयत्न आपण करणार आहोत आणि कायदेशीर दृष्टीनं काम करणार आहोत. त्याच्यामुळे अखिल हिवर समाज विकास समिती हे जे नाव आहे ते आपण वंचित समुदायासाठी, म्हणजे आपला समुदाय हा वंचित राहिलेला आहे आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आता काम करायचं आहे. खूप मोठा विषय इथं मी तुम्हाला हे म्हणणार आहे की मी उद्या इलेक्शनमध्ये उभा राहून महाप्रचार करायला चला, म्हणजे हा कुठलाही माझा उद्देश नाही. तुमच्याचसाठी काम करायचं आहे, तुमच्याच समस्येवर मला काम करायचं आहे आणि तुमच्याच पुढच्या पिढीसाठी आणि तुमच्या गेलेल्या पिढीसाठी हा महत्त्वाचा अजेंडा. आता तुमच्या भूमिका काय आहेत, तुम्ही एकेकानं जर सांगितले की बाबा कसं काम केलं पाहिजे तर तुम्ही चर्चेमध्ये चर्चा करू शकता. यातलं पुन्हा जर तुमच्या डोक्यात काही शंका कुशंका असतील तर तुम्ही मांडू शकता. गेल्या वेळेस ते बलवीची मीटिंग भरवलं होतं, कोण कोण आला होतं माझ्यासोबत तिथे किती घोषेला मी गेलो होतो तिथे मीडियाला. हो तिथे भरवलं होतं बद्दल काही ना जयराम बर्वे, जयराम बर्वे याच्या संदर्भात मीटिंग भरवलं होतं त्या लोकांनी. तर त्याच्या निष्कर्ष काहीच नाही झाला. ज्योतिराम बर्वे त्यानं फक्त एवढंच काम केलं आपल्यासाठी की आपल्याला जो अजेंडा भेटला तो अजेंडा कुठल्याही संघटनेला भेटला कधीच नाही. मी गेलो होतो तिथे. त्याच्यामुळे या अजेंड्यावर कधीच काम झालं नाही. तुम्हाला कधीतरी ऐकलं का तुम्ही
एसीच्या आरक्षणात तुम्ही होते एवढे वर्ष होते, हेच मोठी गोष्ट आहे की आपण इतक्या खोलात जाऊन आतमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या. खरं तर ह्या सोपा काम नाही आहे, पण म्हणजे काय केलं आपलं आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस ते सगळं लेखी स्वरूपात येईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. पण आता ही मुवमेंट जी आहे ही तुमची आमची, आता माझी काही एकट्याची राहिली नाही किंवा इथं बसणाऱ्या कोणाची राहिली नाही. त्याच्यामुळे हा तुमचा विषय आहे. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपण रस्त्यावर उतरू शकत नाही. मी फोन केलो तर आपल्याला 10 लोक बसवासाठी 10 तास जातात आपले. ये रे बाबा, ये रे बाबा, ये रे तसा बाबा. नको व्हायला पाहिजे. एक वेळा हा? मीटिंग करून शेवट ठेकेदार माहित नाही, ताईला विचार ना. आपण ते एकलव्य सेना मी करून दिलाय. एकलव्य सेनेसाठी मीटिंग भरवला. एकलव्य सेनेचा अध्यक्ष उपाध्यक्ष सचिवाची निवड झाली. गावात समिती निर्माण केला. त्या लोकांनी पैसे काढला, घेऊन गेले. याच्यामध्ये झाले कुठे गेली ती एकलव्य सेना? 30% त्यानंच तर डुबवलं आम्हाला. कुठे गेली? आता हे त्याचे साक्षीदार आहेत. हो व्हायच नाही. हे होते ना, हे होते ना. त्यानेच तर डुबवलं आम्हाला. मग हे सर्व म्हणूनच ते नेतेगिरी म्हणजे जास्त. आणि मग सर्व ह्या करतात. सगळ्यांना तोच अनुभव आला. आम्हालाही जिथे जाऊ तो नांदे तेच गेली सांगतात. कुठे गेले? म्हणजे पॉझिटिव्ह नांदे होता, केवट होता. नाही, आता काय करा, आता आपल्याला कोणाची चर्चा करायची नाहीये किंवा कोणच्या आपल्याला लोकांनी कोणाला काय केला सांगायची. याच्यावरती आता आपल्याला अशी वेळ येऊन ठेपलेली आहे आता वेळ अशी की आहे ते की आम्हाला त्यांनाही घेऊन चालावं लागणार चालावं आहे. लागतं आता आपल्याला. कारण की आम्हाला मॅन पॉवरची गरज आहे आणि पैशाचीही गरज आहे. दोन्ही. दोन्ही गरज असल्यामुळे आम्हाला त्यांनाही घेऊन चालावं लागणार आहे. आता आपल्याला कोणाला शिव्या देण्याची किंवा यानं असं केलं आणि त्यांना आपल्या असं केलं. समाजाचा आता ही वेळ उद्धार आपल्याजवळ होईल. नाही आहे. बस हाच उद्देश आता ठेवावा लागेल आपल्याला. आपल्या समाजात ज्या ठिकाणी उद्धार होईल ती कास पकडायची आहे, दुसरा काही नाही. जसं तुम्ही सांगितलं 1974ला NTB महाराष्ट्र शासनाने निर्माण केली. पण जर आपण कास्ट सर्टिफिकेट ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस 1960 किंवा 1956चा पुरावा आपण त्या ठिकाणी सादर करतो. तर मग NTB 1960च्या पुराव्याच्या आधारावर आपण आपली कास्ट सर्टिफिकेट बनते. तर मग 1974ला जर NTBची स्थापना झाली तर मग 1960च्या आधीच्या पुराव्याच्या आधारावर आपली कास्ट कशी का बनते? तो प्रश्न असा आहे की आर्टिकल 340 जे म्हटलेलं आहे संविधानात, ओबीसी किंवा SC ST असेल त्यांचे जे रेकॉर्ड आहेत ते 50च्या आधीचेच किंवा 60च्या आधीचे. कारण 60ला महाराष्ट्र नव्हता, 60ला महाराष्ट्र झाला. महाराष्ट्राचा त्याच्यामुळे आधीचे डॉक्युमेंट याच्यासाठी म्हणतात की ज्या कोतवाल पंजा वगैरे ज्या तुमच्या होत्या त्यावेळेसच्या, मग नंतर ग्रामपंचायत वगैरे आल्या, बरोबर, ज्या कोतवाल पंजावरती तुमचे रेकॉर्ड असतात. म्हणून ते रेकॉर्ड तुम्हाला तिथं मागितले जातात अशा पद्धतीचे. म्हणून ते 60च्या आधीचे असं पुराव्याच्या आधारावर जे कास्ट बनते आपली, तर मग त्यामध्ये काहीतरी लिहिलं तर असं ना. हो लिहिलं असते ना, त्याच्यावर स्पष्ट जातात. तर मग त्यामध्ये मग तो आपण आधार घेऊ शकतो. नाही, पण त्याची कास्ट नाही लिहिली. आपल्याला आपण त्या कॅटेगरीत SC नाही होणार आता. आता कुठं आपण शेवटी एससीत गेल्यावर तुम्हाला तेच रेकॉर्ड द्यावं लागतील. तुम्हाला तोच 60चा पुरावा जोडावा लागेल एससीत असल्यावर. पण इथं जसं आता महाराष्ट्र आपण महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या डिपार्टमेंटचे वॅकन्सी निघाल्या तर तिथं NTBचं रिझर्वेशन किती असतो? 2.5%. 2.5% किती जाती आहेत? 50च्या वर जाती आहेत, बरोबर आहे. मग इतक्या जातीमध्ये ढिवर नावाची जात जे पहिलेच वंचित राहिली आहे, जी SC मध्ये होती, तिले का भेटणार आहे? उद्या जर तुम्ही एससीत गेला तर तुम्हाला पूर्ण सेंट्रलचं रिझर्वेशन लागू होते, आहे की नाही? आणि तो काही फक्त नोकरीमध्ये लागणार नाही ना, तो आरक्षण पॉलिटिकल पण लागल ना, राजकीय पण लागल, सामाजिक पण लागल, योजनांमध्ये पण लागल, शिक्षणात पण लागल, स्कॉलरशिप तुम्हाला फेलोशिप भेटतील. आता तुम्हाला एकही नाही भेटत, पण तुम्ही एससी मध्ये गेले तर उद्या इंटरनॅशनल च्या फेलोशिप तुम्हाला भेटतील ना, राष्ट्रीय स्तरावरच्या फेलोशिप तुम्हाला भेटतील. तुम्ही ज्या तुमच्या फिशरीज साठी कुठल्या योजना आहेत, आता महामंडळ आहे किंवा भटके विमुक्त महामंडळ आहे, वसंतराव आहे, कुठल्या योजना कुठल्याच नाही. उद्या जर तुम्ही एससी मध्ये गेले तर तुमच्यासाठी बार्टी स्पेशल योजना तयार करेल ना, बार्टी करेल. मग हा असा फरक पडतो ॲट्रॉसिटीचा विषय घेऊन. आणि जर उद्या आपल्या एखाद्या पोरीवरती अन्याय झाला किंवा आपल्या एखाद्या कुठल्या बाईवरती अन्याय झाला तर उद्या ॲट्रॉसिटी ऍक्ट आपल्याला लागू होईल ना. आज नाही आहे ना ते. आज किती अन्याय होत तरी कोणी विचारत नाही. आज आपल्या मुरगाव अर्जुनीला 4 वर्षाच्या पोरीवर एका 56 वर्षाच्या
माणसानं बलात्कार केला. ती आम्ही या समितीच्या मार्फत ते सगळं रिपोर्ट करून घेणं, रात्री त्यांनी FIR दाखल केली नाही. मग ते आपले लोक गेले आणि तिथून मग दुसऱ्या दिवशी ते पोलीस स्टेशन आणि तिथला पोलीस पाटील ह्या लोकांना पकडून त्यांनी ते FIR दाखल करायला लावला. म्हणजे किती मोठा अन्याय होते. आज अॅट्रॉसिटी असते तर त्यांची हिंमत झाली नसती. त्याच्यासाठी आमदार फोन करते, 10 वेळा खासदार फोन करते पोलीस स्टेशनमध्ये, आपला माणूस एकही नाही फोन करते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. उद्या अॅट्रॉसिटी जर असती तर आपण सरळ आयोगाला प्रश्न विचारू शकतो, नॅशनल कमिशनला, SC STच्या, सोशल जस्टिस डिपार्टमेंटला प्रश्न विचारू शकतो, मानवाधिकारला प्रश्न विचारू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल होईल आणि त्याच्यामुळे यशस्वी केल्यानं कुठलाही नुकसान नाही, तुमचा जास्तच फायदा आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही किती स्पीडनं आता तयारीला लागताय. आता प्रत्येक गावागावामध्ये जर आम्ही सांगितलं तर एका तासात सांगूनच नाही होत, 4-5 तास बसावं लागते, रात्री निघून जाऊ शकते. हा एवढा मोठा विषय आहे. बरं, काही लोकांना असंही वाटते SC म्हटलं तर सरळ महाराकडे जाते. पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे ना, सरळ महाराकडे, म्हणजे आपण महारामध्ये समावेश करू का, असं नाही आहे. SC म्हणजे ही कॅटेगरी आहे. SC कॅटेगरीमध्ये विविध जातीचे 59 जाती महाराष्ट्रामध्ये आहेत. जवळपास 1000 कॅटेगरी आहे पूर्ण देशात आहेत SC मध्ये. STतले वेगळे आहे पुन्हा. सर्वात आधी तो काढून घ्यायची गरज आहे मनातून, नाहीतर ह्याही भीती आहेत लोकांच्या मनामध्ये, अजूनही विरोध करायला तयार आहे. कॅटेगरी चेंज होईल, आपली जात तीच राहील. NT हा काही तुमचा हक्काचा रिझर्वेशन नाही आहे. एक गोष्ट महत्वाची डोक्यामध्ये ठेवा. आणि तुम्ही NT मध्येच घुसावं असं जर म्हणत असाल, येथील ब्राह्मण झालो आम्ही, तर तुम्ही तुमच्या स्वतःसोबतच तुम्ही गद्दारी करून राहिले असं त्याचा अर्थ आहे. येणारी जी आपली पिढी आहे तिच्यासाठी चांगली आहे, त्यांच्यासाठी फायदा, त्यांच्यासाठीच फायदा आहे. तर आम्ही तर गेलो आता. शिक्षणाच्या बाबतीत म्हणा, कोणत्या खाली रिकामी ज्या जागा मिळतात, जसे आर्मी झाला, पोलीस झाला, त्यासाठी बरोबर आहे ना, सर्वच ठिकाणी तुम्हाला सर्वच ठिकाणी. तुम्हाला विचार करा, आम्ही आमच्या कामात तुमच्यापर्यंत येणार, तुम्हाला सांगणार की उद्या एवढं करताना तुम्ही हे नाही म्हणायला पाहिजे की बाबा आमच्यापर्यंत आलेच नाही, झाला NTतली SC चालले गेले तरी आम्हाला माहित नाही. उद्या तुम्ही असेच बोलणार ना. हे तर म्हणतीलच. आता 800 कुटुंब म्हणजे सर्व काही कमी गोष्ट आहे का? जर भंडारा गोंदियातला 800 कुटुंबाचा सर्वे अखिल दिवस समाज विकास समितीच्या पत्रव्यवहाराने झाला असेल, काही साधी गोष्ट आहे का? तुमचा साधा पत्र टाका, सरकारकडे कोणी विचारत नाही, विचारते का? त्याने सरकारनं तर सर्वे केला तेव्हा रिपोर्ट सबमिशन होईल. इथे पण दिवस समाज बोलत आहे, पण आहेत किती हजार इतकी. नाही, त्यांना जोडण्याचं काम आपलं आहे. पण आता तुम्ही तुम्हाला जर हा विषय समजला तर तुमची जबाबदारी आहे का तुम्हाला हा जो विषय आहे त्यांना त्यांच्या कानापर्यंत पोहोचवणे ही तुमची जबाबदारी आहे. त्यांना समजवण्याची जबाबदारी आपली आहे. कारण की प्रत्येक कानापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत आम्ही नाही पोहोचू शकत. म्हणजे ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो त्यांची जबाबदारी आहे, त्यांचे कर्तव्य आहेत तर त्यांनी आपापल्या आजारी, शेजारच्या गावांमध्ये हा प्रसार करण्याची गरज आहे. तुम्ही एक मला सांगता, जो शिक्षित आहे तो तर काम एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या देशात संविधान आहे आणि संविधान म्हणजे काय, संविधानाची उद्देशिका मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यात असं म्हटलं की आम्ही भारताचे लोक, आम्ही कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे किंवा काही नाही, आम्ही भारताचे लोक. त्याच्यामुळे संविधानाने एवढा अधिकार दिले की प्रत्येक माणूस सारखा आहे, मग प्रत्येक माणसाला त्याचा अधिकार भेटला पाहिजे आणि आम्ही आमचा अधिकार मागतोय, एवढाच विषय. त्याच्यामुळे आपण नवीन काहीच मागत नाही. आपला जो मेन मूळ अधिकार आहे, ज्याच्यावरनं आमची पहिली शेड्यूल कास्टची लिस्ट तयार झाली, त्याच्यामध्येच आम्ही होतो. पहिली डिफरन्स क्लासची लिस्ट झाली त्याच्यामध्ये पण आम्ही होतो. म्हणजे मग जर आम्ही होतो तर तुम्ही आम्हाला काय काढले. आणि याच्या संदर्भात डॉक्टर आंबेडकरांचा देखील पत्रव्यवहार आहे. डॉक्टर आंबेडकरांनी जर त्यांच्या पत्रात असं म्हटलं की हा समाज जर बाहेर पडला यांचं फार मोठा नुकसान होईल. पण बाबासाहेबांना कायदेमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि मग नंतर बऱ्याच गोष्टी जशा तशा राहिलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे द अनटचेबल नावाचं, त्याच्यामध्ये देखील लिव्हराचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे आतापर्यंत लोक आपल्याला सांगत होते की आंबेडकर आपला हे आहे, म्हणजे
बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये असं येते की नाही बाबा हा बाहेरच्या महाराजाचा माणूस आहे. तसं काही नाही. म्हणजे त्या आंबेडकराला ढिवरही माहित होतं. लक्षात भंडाऱ्यामध्ये बाबासाहेब 1954ला उभे झाले होते इलेक्शनला. त्याचं कारणच हे होतं की भंडाऱ्यातनं बरीच शेड्यूलची संख्या कमी करण्यात आली होती. त्याच्यात आपला नंबर होता आणि म्हणून बाबासाहेबांनी इथून ते उभे झाले होते भंडारा जिल्ह्यात. एक विचार करा, जर समजा 1950 नंतर जर आपण एसटीत असतो तर काय अवस्था असते आपली? आता काय असते अवस्था सांगा, तुम्हीच सांगा की आपण जर थोडी आता कल्पना करू शकतो SC मध्ये असतो आपण आता आपण शिक्षित आहोत, काय फरक पडला असता आपल्यावर? बरोबर आहे. तुमच्या जातीचे डॉक्टर झाले असते, तुमचे इंजिनियर झाले असते, तुमच्या जातीचे आमदार झाले आमदार असते, असते, खासदार सुद्धा झाले खासदार असते, साहजिक आहे ना. साहजिक आहे. आपण अजूनही एका तलावात जे आपला जो भागीदारी आहे ना, एका तलावातून भागीदारीमध्ये आपण त्या एका तलावातच समाधानी आहोत का त्या एका तलावातून आपल्याला जेवढी भागीदारी मिळते त्या भागीदारीवर आपण खुश आहोत. पण आपला हक्काचा जो समुद्र आहे त्या समुद्रात जर आपल्याला भागीदारी मिळाली तर किती मोठा फायदा होऊ शकतो आपल्या समाजाचा, हा विचार आपण करत नाही. आणि केवळ त्या तलावातील भागीदारीवर आपण, भागीदारी म्हणजे मोजका तलाव ना, म्हणजे महाराष्ट्रापुरता आपल्याला आरक्षण आहे आणि तो आणि मोजका आहे, फार मोजका अल्प आहे, त्याच्यातून आपल्याला काही एक भला होताना दिसत नाही आहे, झालेला नाही आहे. तर आपण समुद्राचा विचार करू ना, जो की एस सीमधून आपल्याला फायदा मिळू शकतो आणि मिळणार आहे, निश्चित आहे. ते बॅनर घेऊन टाकणार समजतो आडवा. तर आता तुमच्या गावात नेमक्या कोणत्या समस्या आहेत? कुठल्या समस्या आहेत म्हणजे आता तुम्हाला ज्या महत्वाच्या वाटते? समस्या तर मुख्य जर पाहिली आपण, आता जसा मुख्यतः जो ढिवर समाज आहे गावच्या किंवा बाहेरचा म्हणा, त्याच्याकडे शेती नाहीच आहे. म्हणजे 95% ढिवर समाजाकडे शेती नाही आहे. आता कदाचित हा जलपर्यटनाचं काम सुरुवात होणार आहे आणि त्या कारणाने बोटी वगैरे सर्व जहाज वगैरे इथून वाहणार आहे. तर त्यामुळे जो ढिवर समाज आहे हा संपूर्णपणे इथून त्याचा जो उद्योग आहे, जो मासेमारी त्याचा मेन उद्योग आहे, शेती तर त्याच्याकडे आहेतच नाही आणि त्याला दुसरे तर काम जमत नाही. एक तर मासेमारी पकडणे, नाही तर मग आपल्या घरी राहणे, हेच काम ढिवर समाज इथला करतो. तर मुख्यतः जो जलपर्यटनाच्या माध्यमातून जो बोटी वगैरे चालणार आहे तर त्यामुळे ते जाळी वगैरे फाटतील, तर त्याच्यामुळे जो मासेमारी व्यवसाय आहे तो मासेमारी व्यवसाय तर करायला जमणार नाही. तर प्रामुख्याने जसं ज्या ठिकाणी जो जलपर्यटन चालवणार आहे त्या जलपर्यटनामध्ये जर जास्तीत जास्त त्या ठिकाणी जर आपलं काय म्हणतात रोजगार निर्मिती करणारे असे आमदार साहेब बोलले होते, तर त्यामध्ये प्राधान्य जर ढिवर समाजाला जर मिळालं त्या जलपर्यटनाच्या कामामध्ये तर ते योग्य होईल. म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट आणण्याआधी हा विचार करणं गरजेचं आहे का त्या प्रोजेक्टमुळे कोणाचं नुकसान पण व्हायला नको. तो प्रोजेक्ट सुरू झाला पाहिजे, इतरांना त्याचा रोजगार मिळाला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी जो प्रोजेक्ट सुरू होणार आहे तिथे जो व्यवसाय सुरू आहे त्या व्यवसाय पण गदा यायला नको, अशा प्रकारे ते व्हायला पाहिजे प्रोजेक्ट. बरोबर आहे, म्हणजे तुमच्या बोलण्याचा अर्थ तेच आहे. आता मग असं एक समजा की हा जो प्रकल्प येतोय हा प्रकल्प आला पाहिजे आपल्या दृष्टीनं चांगला आहे की नाही आला पाहिजे? तर जर विकास जर होत असेल तर योग्य आहे त्या गोष्टी. विकास म्हणजे कोणाचा विकास? म्हणजे रस्ता विकास बांधला मुलांना झाल्या पाहिजे, जास्तीत जास्त संख्येत तिथे कोण्या कामामध्ये तिथे लागल्या पाहिजे. जसा दुकान, जसं आज- जसे पर्यटन मध्ये दुकानं लागतील तर पहिले प्राधान्य ढिवराला दिल्या पाहिजे. आता ते आमदारांनी तेच म्हणलं होतं ना, हो, पहिले प्राधान्य कोरंगीवाल्याला द्या. हो असं म्हणलं का? हो. बरं मग त्याची जसा चालवणारा समजा बोट चालवते त्याच्या कधी सहकार्य लागतील का, पुसपास करणे, काय करणे, कोणतेही कामं करणे, पहिले ढिवराला प्राधान्य द्यायला पाहिजे. तिथे जसं आमच्या गावी पर्यटनचा तो स्थळ आहे, त्या स्थळामध्ये काही आता स्थळच बनला तर लोक येतील, दुकानं दाकानं तिथे भरपूर लागतील. तर मग हे ठेकेदारी न निघता नाही तर मग ते मोठे लोक येऊन साहेब बसतील आणि आपल्या कॅम्पिंग सुरू करतील. तसं तसं नाही पाहिजे.
तसे नाही पाहिजे. पहिले प्राधान्य गावातल्या ते नेते tender आहेत, वगैरे ते झाले दिवस ते त्यांचे. ते करत सर्वांचे. नसतील तर मग तुम्ही तो प्राधान्य त्याला देवाचा. आणि जर ते बोटिंग वगैरे त्या बोटिंग वगैरेच्या याच्यात पण त्यांचे प्रशिक्षण वगैरे ऑलरेडी झाले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जो स्थानिक जे लोक आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी रोजगार तर नाही मिळणार याची तर शक्यता आहेच. ते एक बघा, मी तुम्हाला मगाशी बोलताना सांगितलं की रस्ते बांधण्यासाठी कितीतरी जंगलं तोडून राहिले किंवा खनिज पाहिजे म्हणून जंगलाच्या जंगलं नष्ट करून राहिले. तर याच्यासाठी तिथला जो आदिवासी समाज आहे त्यांचं सरळ म्हणणं आहे की बुवा हे जमीन आमची आहे, हा जंगल आमचा आहे, या ठिकाणी तुम्ही सगळं बंद करा, अशा पद्धतीचा त्यांचा लढा आहे. आता गोष्ट अशी आहे की आपण प्रत्येक गोष्टीत मरून राहिलो. एक तर आपल्याला अधिकार नाही आहेत आणि जर आपण रस्त्यावर उतरलोय तरी आपली ताकद नाही आहे. ऐकणारे कोण नाही. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मग हे सगळं होत असताना आपण पहिलेच सजग झालेलं बरं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कायदा असं बी म्हणते की आदिवासींच्या जमिनी विकता येत नाही, घेता येत नाही. सरकारने आतापर्यंत लंब्या करून टाकले असते. असे बरेच कायदे आहेत की त्या कायद्याच्या आधारावर म्हणजे तिथला समाज जो आहे तो त्याच्या अधिकारासाठी लढू शकतो. आणि म्हणून तुम्हाला जर ह्या काही गोष्टी आपण परत मध्ये नाही होणार, परत आपल्याला काही दुसऱ्या वेळेस आपल्याला बसता येईल किंवा तिसऱ्या वेळेस पुन्हा बसता येईल, पुन्हा सगळे जर मिळून आपल्याला काही मार्ग काढता आला त्याच्यावर, तर आपण एक सामूहिकरित्या त्याच्यावरती एखादा मोठं काहीतरी आपल्याला आतमध्ये अभ्यास करून किंवा कुठल्या तरी रिसर्च करून एखादं चांगलं निवेदन तयार करता येईल का, किंवा त्याच्यातनं केंद्र आणि राज्य दोघांना पण आपल्याला किंवा स्थानिक आमदार असतील किंवा कलेक्टर असतील किंवा ह्या सगळ्यांनाच्या याच्यामध्ये आपल्याला कसं करता येईल हे देखील करण्याचा प्रयत्न आपण करू. तुम्ही काही जे सुशिक्षित लोक आहेत थोडेसे तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले पाहिजेत. म्हणजे एक हे सांगतो. त्याच्यामुळे आपला जो अजेंडा आहे हा आपल्याला पुढे आपल्या अधिकारासाठी न्यायचा आहे. पण सोबत आपल्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत, कारण तुमच्या अडचणी ज्या सुटल्याशिवाय आपल्याला हा अजेंडा पुढे नेता येणार नाही. लक्षात. मग छोटे प्रश्न आपल्याला डायव्हर्ट करतात आणि मग त्यावेळेस आपण आरक्षण नावाच्या मुद्द्यावर भटकतो आणि मग कुठे मासेमारीच्या थोड्या समस्या. कधी तुमच्या डोंगा जर अडवला तर मी तुम्हाला मिटिंगला बोलवलं तर तुम्ही डोंग्याकडे जाणार पाहिजे, मिटिंगमध्ये येणार. लक्षात. तर कोणता मुद्दा महत्वाचा आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि मग ज्या मुद्द्यासाठी गेली नाही एक दिवसाचे लोक भेटत मच्छी मी उपाशी राहील, तसा मी वर्षानुवर्ष उपाशीच राहून राहिलो, कोणता पोटभर खाऊन राहिलो. तर ही मानसिकता आपल्याला समाजामध्ये तयार करावी लागेल. आणि या मानसिकतेनं जेव्हा आपण पुढे येऊ तेव्हाच खऱ्या अर्थानं कुठेतरी आपली क्रांती होईल. नाहीतर तुम्ही टाळ्या वाजवा, मी टाळ्या वाजवतो आणि आपले पुढचे पिढी टाळ्या वाजवत बसतील, अशा पद्धतीची गंमत होईल. म्हणून आपल्याला ही चांगली संधी भेटलेली आहे की या निमित्तानं आपण एकत्र होऊ शकतो, कुठंतरी कोणाला तरी अडवू शकतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी जर समूहानं आपण लढलो तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. आता भंडारा आणि गोंदिया हे दोन्ही जिल्हे आणि प्रत्येक जे गावागावातला जो आपला समाज आहे त्याला जागवण्याचं काम आम्ही करतोय. म्हणून या सगळ्या अभियानामध्ये, या मोहिमेमध्ये तुमची आम्हाला प्रचंड आवश्यकता आहे. तुमचे जर दुसऱ्या गावामध्ये कोणी रिलेटिव्ह असतील त्यांना आत्ताच फोन करून सांगा की बाबा अखिल लिव्हर समाज नावाची गोष्ट कुठेतरी आपल्या समाजामध्ये जन्माला आली आणि हे अशा पद्धतीचं काम करून राहिले. तुम्ही त्यांना सहकार्य करा, तुमच्या गावात बोलवा, गावातल्या लोकांची त्यांच्याशी चर्चा करून घडवून आणा किंवा बैठका घडवून आणा. अशा पद्धतीचे संदेश तुमच्या रिलेटिव्हमध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुम्ही दिले पाहिजे. एवढं आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. वाटते गोविंद भाऊ तुम्हाला पुन्हा त्याच्यावर काही बोलतील. तुम्हाला काही विचारायचं असेल तर जसं त्या दादाने विचारलं ते तुम्हाला हे असतील त्या याच्यामध्ये जे प्रकल्पाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे मदत करेन. जे काही आपल्याला डॉक्युमेंटरी किंवा कुठल्या आधारावर करता येईल, कायद्याच्या दृष्टीनं पण पुन्हा काही करता येईल हे पण मी त्याच्याविषयीची तयारी करतो. काही हे नाही. तुम्हाला तेवढंच सहकार्य करत राहावं लागेल. म्हणजे हे समजून चला की मी तुमचाच पोरगा, तुमचाच भाऊ. मी काही मोठा रईस नाही हो की मी काही नेता बिता नाही हो. या सगळ्या गोष्टी करता जे काही आम्हाला अनुभव आले त्या अनुभवातनं आम्हाला समाजासाठी, स्वतःच्या समाजासाठी हे सगळं करता येईल या आशेनं आम्ही आता समाजामध्ये उतरलेलो आहोत. म्हणजे मी असं नाही म्हटलं की उद्या तुम्हाला 10,000 लोकांचा मेळावा घ्यायचा आहे भंडाऱ्यामध्ये, तुम्ही सगळेजण या.
म्हणजे ज्या अनुषंगानं आम्ही ज्या याच्यानं तुमच्याशी चर्चा करतो, मला वाटते कुणालाही असं नसेल की समजलं आहे का कोणी काही ज्याला समजलं नाही. मेन विषय तर समजला ना, बस ते महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचा आहे तो विषय. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, कोणती योजना आखायची आहे ते. माझा एक प्रश्न आहे, आपला समाज जन्मजात मच्छी व्यवसाय करणारा समाज आहे. मच्छी व्यवसाय करताना मच्छी व्यवसाय केवळ आणि केवळ उदरनिर्वाहाचं साधनापूर्वक मच्छी व्यवसाय करतो. आधुनिक पद्धतीने मच्छी व्यवसाय करून प्रगती साधलेला समाज आपल्याला नाहीच. आपला समाज किती समाज आहे आपला की मच्छी व्यवसाय करून आपल्या मुलांना उच्च शिक्षित शिकवलेला आहे. मच्छी व्यवसाय करून केवळ आहेत किती लोक आहेत, किती कुटुंब आहेत असे आपल्या लक्षात आहे का मच्छी व्यवसाय करून आपल्या मुलांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवलेलं आहे, नोकरीवर लावलेलं आहे? किती आहेत कुटुंब असे आपल्याच गावात नाही, इतरही गावात सर्वे करा, आपण कल्पना करू शकतो, विचार करू शकतो. नाही ना, मच्छी व्यवसायातून आपल्या समाजानं प्रगती साधलेली नाही. अपवादात्मक परिस्थितीत काही लोकांनी मोठे व्यवसाय करून जे भंडाऱ्यामध्ये आहे त्या लोकांनी केलं आहे, ठेकेदारी हे ते करून त्यांनी थोडंसं साधली, पण ते अपवादात्मकच आहे. अपवाद सिद्धांत होत नाही. मग मच्छी व्यवसायापेक्षा इतर व्यवसायाकडे वळलेल्या लोकांनी चांगली प्रगती केलेली आहे आणि आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलेलं आहे. पण आपल्या समाजात मच्छी व्यवसाय करून बाकी प्रगती साधलेली नाही. म्हणून मी तर त्या व्यवसाय फक्त उदरनिर्वाहाच्या दृष्टीनं पाहण्याचा मला दृष्टिकोन बरा वाटत नाही. दुसरी गोष्ट, हा एक प्रश्न झाला तुम्ही कल्पना करा, विचार करा. आम्ही जो इथे आलो आहोत, तुम्हाला असं वाटते का आम्ही इथं आलो तर आमचा काही वैयक्तिक स्वार्थ असेल इथे? नमस्कार साहेब. कारण की हे गरजेचं आहे हा प्रश्न. आम्ही आलो इथे 7 वाजता आलो, 7:30 वाजता आलो आणि 9 वाजत आहेत. आम्ही चर्चा करत आहोत, विषय मांडले आहोत, अजेंडा मांडले आहोत. पण यामागे आमचा काही स्वार्थ आहे असं काही वाटत आहे का तुम्हाला? महत्त्वाचा विषय आहे. कारण की आजपर्यंत आपल्या समाजाने ज्या ज्या संघटना तयार झाल्या, ज्या समित्या तयार झाल्या, कुठे ना कुठे त्यांचा स्वार्थ दिसून आला दिसत आहे. पण आमच्या याच्यामध्ये स्वार्थ आहे असं तुम्हाला कुठेतरी जाणवत आहे का? हाही निरीक्षण काढण्याची गरज आहे आणि हा निरीक्षण काढायलाच पाहिजे. आपण शिक्षित आहोत, आहे की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्याच्या बाबी आहेत. ह्या तुमचे जर प्रश्न असतील किंवा असतीलही तर विचारून घ्या, काही शंका कुशंका. नाहीतर मग आपण आमचे भवनोकी सरांना नाही बोलतो. बघा, आम्ही इथं आता आलो की नाही, हा जो उपक्रम चालू केला आम्ही, हा म्हणजे आता 6 महिन्याचा उपक्रम नाही आहे, हा 5 वर्षा अगोदरचा आहे. आता ज्या लेवलला आहे ना आम्ही, त्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागली. म्हणजे बघताने डॉक्युमेंटेशन वगैरे पूर्ण लिटरेचर इंग्लिशमध्ये, जाताना एक नजर पाहून टाकशील पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. मी पण जिल्हा परिषदला नोकरीवर आहे. माझ्याकडे 9वी आणि 6वीमध्ये मुलं आहेत, 2 शिकून आले. आता ही हाऊसवाईफ आहे. हे जे आहे ते पण माझ्यासोबतच जिल्हा परिषदेला कामाला आहे. आम्ही 3-4 माणसं, खूप त्याला काय म्हणायचं मी म्हणत नाही, पण तो जो अध्यक्ष आहे तो घरगुती पोरगा आहे, गरीब समाजातून आलेला आहे. त्याचं घर तुम्हाला माहीत असेल तर नाही का. आम्ही काही लोकांनी त्याच्याकडे पाहून बऱ्याच गोष्टी ठरवल्या आहे. आम्ही तुम्हाला ओळखत नाही. इथं यवतमाळ जिल्ह्याचा प्रॉपर म्हणजे शिकलेला व्यक्ती आहे. पण आम्हाला असं वाटतं 2-4 लोकांना की चला आपण ज्या समाजाच्या भरवशावर लागलो नोकरीला, त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी जिल्हा परिषद सर्व नोकरीला 15 वर्ष नोकरी आहे, मुलं होतील, हे ते सब. आमचं याच्यामध्ये पर्सनली काही इंटेन्शन नाही आहे. तुम्ही जे काकाचे नाव घेतलं ना ते आम्हाला सर्व माहीत आहे. म्हणजे इथले पण लीडर माहीत आहे, भंडारा जिल्ह्याचे आणि गोंदिया जिल्ह्याचे पण माहीत आहे. त्यांनी काय केलं काय नाही केलं तो आमचा विषय नाही. आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यांना किती जवळ घ्यायचं, किती हे करायचं ते आम्ही ठरवतो, समिती म्हणून ठरवतो. त्याच्यामुळे कसं आहे, तुम्ही जसा मुद्दा काढला आणि उपस्थित केला ना, त्याचा काय त्रास होईल आम्हाला भविष्यातनं, काय होऊन राहिलं ते आम्हाला माहीत आहे. जसं हिनं म्हटलं, आता आम्ही कुठं पण जातो ना तर आमच्यासमोर काही ना काही नावं येतात, यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. तो आमचा विषय नाही. आम्ही त्या गोष्टी छेडखानी करत राहून तर हे कधी करणार आपण, आहे का नाही. आज आम्ही चांगल्या स्टेजवर आहोत, एक समाधानकारक याच्यावर आहोत. आम्हाला असं वाटते की आहे खूप चांगली पॉझिटिव्ह हे आहे, जे डॉक्युमेंटेशनचं बेस आहे की नाही, आणि ज्या प्रॉपर वेनं आम्ही जात आहोत खूप चांगलं हे आहे. हे आता झालं तर होऊ शकते. आणि कसं आहे, आम्ही 2-4 लोक आहोत त्याच्यासाठी मागं लागून आहोत. बाकी त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुणाचा सपोर्ट नाही आहे. मी सरळ सरळ सांगतो, आम्ही दोघं नोकरीवर आहे. आमचे एक भोयर काका आहेत, ते पण नोकरीवर आहेत. आणि तो एक कंत्राटी जॉब आहे त्याचा, ते सोडणार आहे तो आता 1-2 महिन्यात.
या समाजाच्या कामासाठी. आम्ही थोडंसं वेगळं आहे ना त्यानं जाऊन राहिलो. कारण हे कामं करायसाठी तू वेळ देशील का? तू आता तिकडं ऑडिटच्या याच्यात जातो, तो दादा त्या कॉर्पोरेशनमध्ये जातो गोपीवाड्याच्या, कोण देईल वेळ याच्यात? आम्ही एक थोडासा रूटमॅप पकडून एक योजनाबद्ध पद्धतीने याच्यामध्ये उतरलो आहोत. आम्ही पण 6 वाजेपर्यंत नोकरी करतो, आता इकडं आलो. जसं काकाजीनं म्हटलं 7 वाजता बोलवलं 7:30. आम्ही अनेक ठिकाणी काकाजी मोरगाव अर्जुनीला वेळेवर जातो, वेळेच्या अर्धा घंटा 1 घंटा अगोदर जातो. तेच पाहिजे ना. तिथले लोक माझी पण तयारी, मी ऑफिसमधून आता इथं रेकॉर्डिंग चालू बोलायला नाही पाहिजे काही काही गोष्टी, मी लवकर आलो आज, मी तयार होतो. पण तो पोरगा कंत्राटी काम करते तर कसं आहे 10-12 हजार रुपये साहेबांना म्हणून थांबावंच लागतं, त्याला आमच्यासारखं काम नाही आहे. आम्ही कसं आहे मजूर म्हणून माझी ख्यातीच आहे जिल्ह्यामध्ये, मी कोणाशीच ऐकत नाही. काही काही गोष्टी थोडासा वेगळ्या अँगलने हे करावं लागतं. मग तो बॅनर आणायला गेला, त्यानंच दिवसभर ते बॅनरचं हे केलं, तयारी वगैरे केलं. मग घरी गेला, तयारी केलं, मग आम्ही इकडं पोचला. त्याच्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आणि त्या गोष्टीकडे पण लक्ष द्यायचं नाही. तो जे जुन्या लोकांचा विषय आहे ना त्या गोष्टीकडे पण खूप चांगलं आहे. आणि आम्हाला सपोर्ट करणारे जे यंत्रणा आहे ती पण एक समाधानाच्या ह्याच्यात आहे. खूप चॅलेंजिंग काम आहे. आता हे सबमिशन झाल्यावर आम्हाला अजून मुंबईला जावं लागेल, त्याच्यानंतर मुंबईतून महाराष्ट्रातून हा विषय तिकडे दिल्लीला गेल्यावर कमिशनच्या मागा लागा, मिनिस्ट्रीमध्ये जा, हे जा ते जा, हे सर्व भानगडी लागणार आहेत. आम्ही किती पुरणार आहोत? मला पण मुलं आहे, बायको पूर आहे, सर्वच गोष्टी आहेत, आहे का नाही? पण आम्ही हा जेवढं काही मटेरियल तयार केलं आहे ना यासाठी आम्ही समाजातून पैसा नाही घेतलेला आहे 3-4 वर्ष. फक्त हे आम्ही आता वर्षभराच्या ह्याच्यात जे काही कार्यक्रम घेतला होता त्या 2-4 कार्यक्रमासाठीच पैसे घेतले. आमच्याकडं खात्यावर पैसा 2-4, 5-10 हजार रुपये आहेत फक्त, बाकी काहीच नाही. तरी आम्ही हिमतीनं लढणार आहोत आम्ही. तुम्ही कोलंबीचे लोक साथ द्यायला नाही दिलं तरी आम्ही काही थांबणार नाही आहोत. बाजूच्या करजखेड्याची साथ द्यायला नाही दिलं तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही जे रूटमॅप पकडलो आहोत त्याच्यावर चालणार आहोत. आता आम्ही कर्मचारी वर्ग आहोत, कधी आम्हाला 25-50 हजारही द्यायला लागले तर आम्ही ते देऊ, पण सर्वच गोष्ट नाही करू शकणार आम्ही. मी किती दिवस इथं राहीन, जिल्ह्यामध्ये राहील किंवा हे राहील, मी संपलं का हा जे चालू आहे ते कुठं ना कुठं 50% मायनस होऊन जाईल, 40% मायनस होऊन जाईल. अध्यक्षाचं तसंच आहे, अध्यक्ष कुठंतरी थांबले, काही कमी जास्त झालं तर काम अजून तेवढं थांबून जाईल, ते पुढे नेणारं नाही आहे. म्हणून आमची काय इच्छा आहे, जेव्हापर्यंत आम्ही आहो 2-4 जणं, जेव्हापर्यंत आमची ताकद लागते तेव्हापर्यंत आम्ही लावू. त्याच्यानंतर मग काही कठीण नाही, म्हणजे पुरा खेळ खतम आहे. मग खूप मोठा हे विषय आहे तो, कारण हा विषय आता महाराष्ट्रातून निघणार आहे, 2-4 महिन्यात निघेल समजा. मग तो सेंट्रलला जाणार आहे, सेंट्रलमधून संबंधित ऑफिसमधून तो संसदेमध्ये जाईल. संसद आता चालूच आहे, आता जे चालू होतं ते संसद, राज्यसभा, लोकसभा, त्याच्यामध्ये हा विषय येणार आहे भविष्यात. तो आणावा लागेल आम्हाला. मग याच्या पक्षाकडे जा, त्याच्या पक्षाकडे, त्याचे हात जोडा, याचे हात जोडा, सर्व गोष्टी राहतील. आम्हाला रस्त्यावर पण उतरायचं आहे. आम्हाला आता पुढच्या अधिवेशनाच्या याच्यामध्ये नागपूरला पण जावं लागेल मोर्चा काढायसाठी, कारण तेव्हापर्यंत डॉक्युमेंटेशन आपलं खूप पुढे गेलेलं राहील. एक दबाव तंत्र पाहिजे ना आपल्याला, काहीतरी करावं लागेल ना ते. मग ते संसदेतून पारित करायसाठी खूप मोठा पॉवर लागणार आहे. नंतर मग ते प्रेसिडेंटकडे जाते, राष्ट्रपतीकडे जाते, तेव्हा कुठं ते अंतिम होते काम. ते सोपी काम नाही आहे. याला 2 वर्ष लागू शकतात, समोरचे 5-10 वर्षही लागू शकते. अजून एक सांगायचं गोष्ट तो सांगितलं नाही त्यांना, जो धोबी समाज आहे, धोबी समाज अख्ख्या 35 वर्षापासून याच्यावर भांडत आहे. 35 वर्षापासून काम करून राहिला धोबी समाज. त्यांना त्या गोष्टी तेव्हा माहीत होत्या, आम्हाला नव्हत्या माहीत. किंवा आमचे जे नेते लोक आहेत, जे कोणी असतील, त्यांनी पण कधी हा विषय लावून धरला नाही. आता आमच्याजवळ डॉक्युमेंटेशन आले, ते योगेश दूधपजार सर आहेत आपले चंद्रपूर परिषद नाही का, जिओग्राफीचे प्राध्यापक आहेत, खूप हुशार माणूस आहेत. त्यांनी आमच्याकडे दिल्यानंतर हा सर्व आम्ही चालू केलेला उपक्रम आहे आणि तो नेऊ आम्ही त्या ह्याच्यापर्यंत. काकाजी घ्या शेवटचा, त्यांना अजून काही विचार असेल तर आजही विचारू शकता तुम्ही, नंतरही 15 दिवसात, महिनाभरात. आम्ही 4 जण इथंच राहतो, गणेशपूर, मंगल पांडेवाड नाही का. शेवटचं कन्क्लुजन घेऊन टाका. काय बात आहे, तुम्ही सांगितलं सर्व. आवाहन करा तुम्ही. बघा आता तुम्ही आता सर्व शिकलेले लोक आणि तुम्ही तर राजकारणात उतरलेले लोक. आम्ही आलो तुमच्याकडे याच्यासाठी तुम्ही आपल्या समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. आरक्षण भेटण्यासाठी जे काही प्रयत्नशील लोक आहेत त्यांना मदतीचा हात पुरवा. आर्थिक मदत म्हणा, सहयोगाची मदत म्हणा, या संख्येच्या बळाने जे काही म्हणजे कार्यक्रम होत राहतील त्या संबंधातूनही तुम्हाला मदत करावी लागेल.
जसं आता अधिवेशन भरवलं आपण, त्या अधिवेशनातही मदत करावी लागेल थोडीफार, कारण की त्याच्याशिवाय तुम्ही एकत्र येऊ शकणार नाही. अच्छा, यांच्या प्रयत्नाला यश द्यायचं काम तुमचंच आहे. ते काही स्वतः 4 लोक मिळून काही यश मिळवू शकणार नाही. त्याचे सबळ हात तयार करायचे असतील तर तुम्हाला सपोर्ट करावाच लागेल. आता या समाजाचा उत्कर्ष करायचा असेल तर तुम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागेल, त्यांना आर्थिक बळ द्यावं लागेल, त्याला सामाजिक बळ द्यावं लागेल, त्याला म्हणजे राजकीय बळ देण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करावा लागेल. बस एवढीच अपेक्षा तुमच्याकडून आहे का बाबा तुम्ही सपोर्ट करा. कसं करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे 2 शब्द बोलून मी आपलं मागे येतो. ठीक आहे. म्हणून सगळ्या एकंदरीत कोणाला काही विचारायचं असेल, कोणाला किंवा काही असतील तर. झालं सांगितलं ऐकलं आता ते समजलं. काय ते